सगळेजण मला म्हणायला लागलेत, रोज कुठे ना कुठेतरी फिरायला जातेसच म्हणून. पण आता काय करू, एवढ्या दिवसानं मुंबईत आले त्याच्यामुळं प्रत्येकजण म्हणते आमच्या घरी एकतरी दिवस ये म्हणून. मग थोडा वेळ तरी सगळ्यांच्याकडे जावंच लागतंय. माझ्या बहिणीकडे गेलेले ठाण्याला, त्याच्यानंतर तिथूनच डोंबिवलीला आले. मिस्टरांची मावशी राहते तिथे डोंबिवलीला, मग त्यांच्याकडे आले. तर एक दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी त्या म्हणल्या आपण जाऊया खोपोलीला. खोपोलीला मठ बघितलंय का, तर नाही म्हटलं. मग त्या म्हणल्या जाऊया आपण, ते कायमच जातात मठात. मग कर्जतला उतरून ट्रेन पकडून खोपोलीला आलो, तिथून रिक्षाने मठावर आलो. मग आल्या मुलांना भूक लागलेली, ते म्हणले काहीतरी खाऊया. वडापाव खाल्ला मुलांनी, मी नाही खाल्ला, मी फक्त चहाच पिले. आणि मग मठात गेलो. मठात खूप कंटाळा आलेला प्रवास करून एवढ्या लांबचा, पण मठात गेल्यानंतर खूप छान वाटायला लागलं, एकदम मन प्रसन्न झाले असं वाटायला लागलं. कारण एकदम शांत वातावरण होतं. असं काही दिवशी ठराविक दिवस आहे त्या दिवशी गर्दी असते, पण आम्ही गेलो त्या दिवशी गर्दी नव्हती. थोडेसे एकदम अशी लोक होते आलेली, आमच्यासारखे आधीमध्ये येणारे, नाही तर जास्त असं नव्हते. वाराच्या दिवशी गेलं का खूप गर्दी असते मावशी म्हटल्या. आणि मग खूप छान दर्शन झालं सगळीकडं, छानपैकी दर्शन झालं गर्दी नसल्यामुळं. आणि मग तिथून परत मग सगळ्या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एक शंकराचं मंदिर आहे, तिकडं मावशी म्हटल्या जाऊया. शंकराचं मंदिर जरा साईडला आहे, असं जाता जाता बघतीला त्या झाडावर घोरपड दिसली बघा. आमचं काही लक्ष नव्हतं, पण ती म्हणली ते बघ तिकडं घोरपड आहे, हे फळ आहे काहीतरी, ह्याचं नाव सांगितलेलं तिथं, पण आमच्या काही लक्षातच नाही. येताना पाण्यात, नंतर येताना बाहेरून जेवूनच घरी आलो.